सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेसाठी नाव चर्चेत आलेले माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अखेर सोलापूरमध्ये दाखल झाले आहेत। शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत त्यांनी संपर्क मोहीम सुरू केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मतदारसंघातून शिखर पहाडिया यांच्या उमेदवारीची शक्यता बळावली आहे। शिखर पहाडिया हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत। युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या रामवाडी येथील निवासस्थानी पहाडिया यांनी भेट दिली। तसेच श्री गणेश मोरया गणपती मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। शिखर पहाडिया यांचा फेटा बांधून शाल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले। सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे परिवारातीलच उमेदवार असला पाहिजे असा आग्रह आपला राहणार असल्याचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी भेटीनंतर सांगितले। यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचे नातू युवा उद्योजक शिखरदादा पहाडिया आज आपल्या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून मंडळाच्या वतीने स्वागत करतो। आणि आमचं खूप मोठं नशीब समजतो की आपण या ठिकाणी आमच्या रामवाडी शेतकऱ्यांसारख्या भागामध्ये आपण या ठिकाणी आलात। साहेबांची ख्याती माहीत नसेल तर युट्यूबवर जाऊन किंवा गुगलवर जाऊन शिखरदादा पहाडिया कोण आहेत आपण नक्की बघू शकता। येणाऱ्या काळामध्ये श्री गणरायाला साकडं घालतो, आता ते काय होईल काय मला माहित नाही, परंतु दादा तुम्ही जर आमदारकीच्या निवडणुकीला इथं आलात तरच काँग्रेस सीट लागू शकते असं माझ्यासारख्या युवकाला विश्वास आहे। कारण या शहर मध्यमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि हा बालेकिल्ला माननीय प्रणिती शिंदे सुकुमार शिंदे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो। जर आपण आलात तर आमच्यासारख्या युवकांचे भाग्य असेल। कारण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहत असेल विविध युवकांच्या बेरोजगारी असेल या विषयावरती आवाज उठवत असेल तर एका युवकाला विधानसभेमध्ये पाठवावं लागतं। म्हणून आम्ही राजबाप्पू असतील, विनोददादा भोसले असतील, आमच्यासारख्या युवकांनी चंग बांधला आहे की येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या घरातलाच उमेदवार असला पाहिजे ही आमची मनापासूनची इच्छा आहे। आणि मी आमच्या या मंडळाचे उत्सवाध्यक्ष सागर भिशे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं